नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. गावठी बनावटीची देशी पिस्टल, देशी कट्टा बाळगणाऱ्यावर मोठी कारवाई. दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग पुसद यांच्या आदेशाने महिला पोलीस हवालदार मनीषा वाघमारे, नायक पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत स्तूल, पोलीस स्टेशन पुसद शहर तसेच पोलीस कॉन्स्टेबल नरेश नरवाडे, पोलीस कॉन्स्टेबल सौरभ लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल पराग गिरनाळे, महिला पोलीस कॉन्स्टेबल कल्पना रबडे, उपविभागीय पोलीस कार्यालय अधिनिस्थ पथक पुसद असे पुसद शहरामध्ये अवैध धंद्यावर व पतंगाचे नायलॉन मांजावर कारवाई करण्याकामी पेट्रोलिंग करीत असताना अंदाजे 12 वाजताच्या दरम्यान गुप्त माहिती मिळाली की छत्रपती शिवाजी वार्डमधील यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था समोरील रोडवर एक इसम केसरी रंगाचे शर्ट व काळा पॅन्ट घालून असलेला अवैधरित्या गावठी बनावटीची देशी पिस्टल, देशी कट्टा बाळगून फिरत आहे. यावरून 2 पंचासह पोलीस तेथे गेले असता सदर इसमास पंचासमक्ष थांबून त्यांचे नाव विचारले असता त्यांनी आपले नाव शेख समद शेख पाशू वय 18 वर्ष, राहणार डोंगरगाव, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ असे सांगितले. त्यांची पंचासमक्ष पोलिसांनी अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला खोसून असलेला एक गावठी बनावटीची देशी पिस्टल अवैधरित्या बाळगून असलेला मिळून आला. सदर मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला. आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन पुसद शहर येथे भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, हर्षवर्धन बीजे, सहाय्यक पोलीस अधीक्षक पुसद, PSDPO पुसद यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे पुसद शहरचे ठाणेदार पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने केली असून गुन्ह्याचा पुढील तपास परिवीक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक ठोंबरे हे करीत आहेत. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.